कधी कधी असं वाटतं की माझा जन्मच फिरण्यासाठी झाला. होय, खरंच मी इतकं फिरत असतो की त्यासाठी एक यूट्यूब चॅनलच चालू केला. 2024ची सुरुवात झाली आमची काशीद बीचवरून. त्यानंतर एक सुंदर असा सोलो ट्रेक केला सुधागडवर. एकट्याने फिरण्याची मजा काय असते ते मला इथे समजले. पोर्तुगीजांचा किल्ला बघायची संधी मिळाली मला या कोर्ले किल्ल्यावर. त्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती बघितली मी या वाई बावधनच्या पगाड यात्रेतून. गावाला गेल्यावर मित्रांबरोबर ट्रेक करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गावाजवळचा चंदनवंदन हा किल्ला बघितला आम्ही मार्चमध्ये. अधूनमधून फॅमिलीला घेऊन मुंबईची पण भटकंती चालूच होती. स्वराज्याची चौथी राजधानी म्हणजेच किल्ले अजिंक्यतारा हा किल्ला बघून एक वेगळाच आनंद झाला. लहानपणीपासून आमचा आवडता छंद म्हणजेच डोंगरातील भटकंती. यावेळेस आम्ही मुलांना घेऊन करवंद खाण्याची मजा घेतली. शिवराज्याभिषेक एक असा सोहळा ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. खरंच हा सोहळा प्रत्येकाने एकदा तरी बघितलाच पाहिजे. पावसाळ्यातील ट्रेकिंगचा अनुभव काही वेगळाच असतो. तो अनुभव आम्ही घेतला घोसाळगड या रोहाच्या जवळ असलेल्या किल्ल्यावर. तामिनी घाट म्हणजे एक स्वर्गच आणि या स्वर्गातील धबधबे आम्ही या वर्षीच्या पावसाळ्यात बघितले. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आम्ही गेलो अलिबाग जवळ या सुंदर ठिकाणी कनकेश्वर येथे. येथील कुंडांमध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच असते. मुरुड जंजिराजवळच्या एक सुंदर अशी लेणी म्हणजेच कुडा लेणी, ती लेणी मी बघितली या पावसाळ्यामध्येच. सातारा येथील कास पठार म्हणजे एक सुंदर पडलेले स्वप्नच. सलग दुसऱ्या वर्षी हा कास पठार बघण्याचा अनुभव मला मिळाला. दिवाळीला गावी आल्यावर सातारा सुप्रसिद्ध असा ठोसेघर धबधबा बघितला. खूप सुंदर असा.
श्री समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य असलेला सज्जनगड या सुट्टीत मी बघितला। खूप सुंदर वाटलं, शांत असा। त्यानंतर मित्रांबरोबर वेट एंड जॉयमध्ये फुल धमाल आणि मस्ती केली। खरंच इथले भयानक आणि भीतीदायक राईड्स मी पहिल्यांदा अनुभवल्या। त्यानंतर वेट एंड जॉयमधील अम्युजमेंट पार्कचा सुद्धा अनुभव खूपच जबरदस्त होता। चॉकलेटचा पाऊस काय असतो ते मला या मॅप्रो गार्डनमध्ये आल्यावर समजलं। महाबळेश्वरमधील हे एक सर्वात सुंदर असं ठिकाण आहे। कोल्हापूर म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं श्री महालक्ष्मी मंदिर। इथे वर्षातून एकदा सूर्यकिरणी सुद्धा मूर्तीवर पडतात। हे सुंदर असं हा मंदिर बघण्याचा अनुभव काही वेगळाच होता। वाईचा महागणपती, नाना फडणवीस वाडा आणि बरंच असं वाईमध्ये फिरण्याचा अनुभव काही वेगळाच होता। 2024ची माझी ही ट्रॅव्हल स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आणि अशाच 2025च्या ट्रॅव्हल स्टोरी बघण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।